आपण गणपतीच्या नैवेद्याचं ताट करणार. पहिली बटाट्याची भाजी, बटाटे उकडून सोलून ते बारीक चिरून घ्यावे. मोठ्या फोडी करू नये, बारीक बारीक कराया. हे बटाटे, हे कांदा, मिरची, कढीपत्ता, खोबरं, कोथिंबीर, जिरं, मोहरी, हिंग, हळदपूड, मीठ. पहिलं तेल तापत ठेवूया. त्यात जिरं आणि मोहरी टाकली. त्यात कांदा मिरची घातली. कांदा जरा तांबूस होईपर्यंत परतून घ्यावा. मग कढीपत्ता टाकावा. जरा कांदा परतत राहायचा, नाही तर तो जळेल. मग त्याच्यात हळद पूड टाकायची. बटाट्यात मीठ घालायचं आणि बटाटे त्याच्यात ओतायचे आणि व्यवस्थित परतून घ्यायची, गॅस बारीक करून. मग त्याच्यावर खोबरं घालायचं. वर कोथिंबीर टाकायची आणि चांगली व्यवस्थित परतून ती एकजीव करायची. बटाट्याची भाजी तयार झाली. आता वरण करूया. वरणासाठी लागणारं वाटप: जिरं, हळद पूड आणि खोबरं. ते बारीक वाटून घ्यायचं. मी हे आता डाळ कुकरला लावून 3 शिट्या करून घेतलेली आहे. त्याच्यात हिंग टाकायचा, जराशी साखरेची चिमटी आणि मीठ चवीपुरतं घालून त्याच्यात वाटण टाकायचं. वाटण टाकून चांगली ढवळून घ्यावं वरण आणि चांगली उकळी येईपर्यंत ठेवायचं, नाहीतर ते खराब होणार. तर वरण पण तयार झालं. आता मोदकासाठी लागणारं खोबरं, ते खोबरं मी एका पातेल्यात घेतलं. त्यात थोडं गूळ घातलं. ते गॅसवर ठेवून चांगलं शिजवून घ्यायचं. हे आता तयार झालं सारण. एका ताटात ते थंड करायला ठेवायचं काढून. आता पिठासाठी एका भांड्यात तेल तापत ठेवायचं. चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलंय. त्यात चवीपुरतं मीठ टाकायचं. ते चांगलं एकजीव करून त्यात ते तापलेलं तेल ओतायचं. ते चमच्याने ढवळून गार करायचं. गरम असताना मळू नये पीठ.
ते गार झालं की पीठ मळायला घ्यायचं. आता हळूहळू पाणी घालून ते पीठ मळून घेते. चांगलं पीठ मळून घ्यायला हवं. मळून चांगला गोळा व्हायला हवा तयार त्याचा. मळून झालं की थोडा वेळ झाकून ठेवायचं. तर कढईत तेल तापत ठेवायचं. आता गोळे करून घ्यायचे. छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि ते लाटायचे. पातळ पातळ लाटलं तर सारण फुटून बाहेर येणार आणि जाड लाटलं तर मोदक वातड होतील. म्हणून ते मध्यम प्रमाणात लाटायला हवे. आता त्याच्यात सारण भरून मोदकाला आकार द्यायचा. अशा प्रकारे सर्व मोदक तयार करून घ्यावेत आणि शेवटी एक करंजी करायची. नुसते मोदक करू नये. त्याचप्रमाणे जर आपण करंज्या करत असाल तर एक तरी मोदक करावा. हे शास्त्र आहे. पात्यावर सारण घालून अर्धचंद्र करायचा आणि त्याच्यावर ते पातळ परतून घ्यायचं आणि चिरण्याने कापून ते बाजूची हे काढून टाकायची कडा. आता एक एक करून मोदक तळून घ्यायचे. आता करंज्या तळून घ्याव्या. त्यात पिठाच्या पुऱ्या लाटून घेतल्या, त्या तळून घेऊया. अशा प्रकारे सर्व पदार्थ तयार झालेले आहेत. आता ताट वाढूया. कुठचाही देवाचा नैवेद्य करताना आधी गोड पदार्थ ताटात वाढायचा. पहिला भात कधी वाढू नये.
अशा प्रकारे नैवेद्याचं ताट तयार झालं.